फ्युरोझेमाइड सल्फोनामाइड आहे, मला माहीत नव्हतं. सल्फा ड्रग्जमध्ये सल्फोनिलयुरिया आहेत, पण आता सल्फोनिलयुरियाज कोण वापरत आहे? ॲक्च्युली सेकंड जनरेशन आहेत, ग्लिबेनकामाइड, ग्लिपिझाइड, ग्लिक्लॅझाइड आणि ग्लिमेपेराइड. तर OHAजमध्ये आहेत न्यूअर जनरेशनचे थायाझाइड, फ्युरोसेमाइड. पण फ्युरोसेमाइड थायाझाइडच्या ॲक्शन्स एवढ्या म्हणजे रिॲक्शन्स नाही होत युजली सल्फा ड्रग्सच्या. नंतर सेलेकॉक्सिब आणि ॲसिटाझोलामाइड पण पुन्हा डायोरेटिकसारखाच झाला. ओके, तर फ्युरोसेमाइड खूप टाईटली बाउंड आहे प्लाझ्मा प्रोटीनने, त्याच्यामुळे तो फिल्टर नाही होत, तो सिक्रेट होतो. अनायन ट्रान्सपोर्ट पंप असतो प्रॉक्सिमल PCTमध्ये, तिथनं सिक्रेट होतो, इकडे येणार, इथे तो सोडियम पोटॅशियम क्लोराईड चॅनलला इनिबिट करेल. हा इनिबिट झाल्या म्हणजे मेम्ब्रेन ल्युमिनल ॲक्शन आहे त्याची. ल्युमिनल ॲक्शनमुळे मग पुढे डायुरेसिस होतं आणि डायुरेसिस झाल्यामुळे त्याच्यासोबत मग तुमचं पोटॅशियम लॉस होईल. पोटॅशियम लॉससोबत तुमचं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पण उडेल. तर एवढ्या सगळ्या गोष्टी सोबत उडतील. सोडियम, वॉटर आणि पोटॅशियम हा ते चॅनल झाला, क्लोराईड पण त्याच्यासोबत आला, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ॲडिशनल उडतं आहे. आणि सोडियम पोटॅशियम क्लोराईड चॅनलमुळे मग हा रिफ्लेक्सली चालू होतो. असेंडिंग लूप ऑफ हेनलेमध्ये 2 आहेत चॅनल्स, सोडियम पोटॅशियम. सोडियम प्रोटॉन एक्सचेंजर आहे, तर इकडनं कमी झालं तर मग सोडियम बाहेर जातं, म्हणून हा सोडियम ॲक्टिवेट होतो. हा ॲक्टिव्ह झाला की पुन्हा प्रोटॉन बाहेर येतो. प्रोटॉन बाहेर गेल्यामुळे मग ॲसिडॉसिस होतो. आणि ह्याच्यामुळे ॲसिडॉसिस होतो आहे. नंतर हायपोकॅलेमिया होतो. हायपोकॅलेमियाचं रिझन आहे की व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्शन झालं की अल्डेस्टेरॉन सिक्रेट होतं. अल्डेस्टेरॉनमुळे मग H+ लॉस होतो आणि K+ पण लॉस होतो. तर अल्कलॉसिस होईल पुन्हा. इकडनं पण अल्कलॉसिस होतो आहे, अल्डेस्टेरॉनमुळे पण अल्कलॉसिस होतो आहे, अल्डेस्टेरॉनमुळे K+ लॉस पण होतो आहे आणि याच्यामुळे पण K+ लॉस होतो. व्हॉल्यूम लॉसमुळे पण कॉन्ट्रॅक्शन अल्कलॉसिस होतो आहे. आणि हायपोकॅलेमिया स्वतः मेटाबॉलिक अल्कलॉसिस करतो आणि K+ कन्झर्व करायला मग H+ पण बाहेर पडतो. तर याचे 2 रिझन झाले, सोडियम कन्झर्व करायला पण आणि पोटॅशियम कन्झर्व करायला पण. तर प्रोटॉन लॉस होणार, तर अल्कलॉसिस होतं डायुरेसिसमध्ये. तर इन शॉर्ट, डायुरेटिकमुळे हायपोकॅलेमिया होतो आणि अल्कलॉसिस होत आहे. हायपोकॅलेमियाचे 2 रिझन सांगितले त्यांनी की अल्डेस्टेरॉनमुळे आणि नंतर याच्यामुळे जातोच आहे. पुन्हा काय होतं की डबल वॅमी होते. सोडियम बॉडीला हवं आहे, DCTमध्ये सोडियम जास्त डिलिव्हर होतो, मग सोडियम ॲब्सॉर्ब होतो आणि पोटॅशियम लॉस होतो. तर पोटॅशियम लॉसचे 3 हे झाले, सोडियम पोटॅशियम क्लोरीन हा इथे, नंतर DCTमध्ये सोडियम ॲब्सॉर्प्शनसोबत मग पोटॅशियम लॉस होतो आहे आणि नंतर अल्डेस्टेरॉनमुळे लॉस होतो आहे. तर असे 3 रिझनमुळे होतो आहे. आणि प्रोटॉन लॉस किंवा ॲसिड लॉस हायपोकॅलेमियामुळे होतं आहे रिफ्लेक्सली. नंतर कॉन्ट्रॅक्शनमुळे मेटाबॉलिक अल्कलॉसिस होतो आहे आणि हा पुन्हा इथे पॅराडॉक्सिकल ॲसिड होतो आहे. अल्कलॉसिस होऊन सुद्धा पण ॲसिड होतो आहे. तर हा बाइंड होतो क्लोराईड साईडला इथे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. नंतर हा प्रोस्टाग्लँडिन्सशी त्याचं घेणं देणं आहे. प्रोस्टाग्लँडिनचं सिंथेसिस वाढवत होतो रिनलमध्ये, त्याच्यामुळे PCTमध्ये ॲब्सॉर्प्शन कमी होतं आणि किडनीचं पण कॉन्सन्ट्रेटिंग ॲबिलिटी कमी होते, कारण की पूर्ण रिनलचं प्रोस्टाग्लँडिनचं ब्लड फ्लोचं हे चेंज होऊन जातं, ग्रॅडियंट्स चेंज होऊन जातं. पल्मोनरी सर्क्युलेशनमधनं पण तो पाणी काढतो. अँड दिस ॲक्शन्स अपियर्स इवन बिफोर डायुरेटिक ॲक्शन. तर पल्मोनरी कंजेशन कमी करतो, पल्मोनरी सर्क्युलेशन कमी करतो आहे. प्रोस्टाग्लँडिन मेडिएटेड ॲक्शन आहे ही पल्मोनरी एडेमा कमी करण्यासाठीची. डायबेटोजेनिक आहे. तर
आपण बघितलं हायपोमॅग्नेशिमिया करतो, हायपोकॅल्सेमिया करतो, हायपर युरिसेमिया करतो. सल्फोनामाइड आहे, त्याच्यामुळे हायपर सेन्सिटिव्हिटी आणि रॅशेस येऊ शकतात. इंटरस्टिशियल नेफ्रायटिस करतो. एनसेड प्रोस्टाग्लॅन्डिनचं सिंथेसिस करतात, इनिबिट करतात, त्याच्यामुळे इफिकसी कमी होते. आणि हा न्यूरोमस्क्युलर हे वाढवतो, याचं मेकॅनिझम दिलेलं नाही. न्यूरोमस्क्युलर ब्लॉक वाढवतो आणि हायपोकॅलेमिया स्वतः पण ब्लॉक वाढवतो. तर डायुरेटिकसोबत इश्यू आहे. आणि युरिन आउटपुट वाढवण्याकरता याचा वापर होतो फ्युरोसेमाइड्स. तर मॅनेटॉल आणि फ्युरोसेमाइडचा डोस सेम आहे, 0.25 to 1 mg/kg. आणि त्याच्यानंतर मग 1 mg/minute म्हणजे 60 mg फॉर 6 hours. तर युजली फोर्स्ड करण्याकरता ऑलिव्हिरिक रिनल फेल्युअरला कन्व्हर्ट करण्याकरता वापरतात. पल्मोनरी एडिमासाठी तर वापरतातच. तर डायुरेसिस फोर्स करण्याकरता वापरतात. तर डायुरेसिस फोर्स केला फ्युरोसेमाइड वापरतात आणि मॅनिटॉल पण वापरतात. मॅनिटॉल आपण ICP रेज्ड असेल तिथे वापरतो किंवा डायुरेसिस फोर्स करायला वापरतो. तर इश्यू आहे की फक्त हायपोवोलेमिया होऊ शकतो आणि हायपोवोलेमिक चेंजेस सडन होतात. तर आपण डोस बघितला सेम आहे, 0.25 to 1 g/kg. दिवसातनं 4दा देतात युजली. हे 20% असतं हे. आणि हायपर ऑस्मोलर आहे हा, तर ऑस्मोटिक डायुरेसिस करतो. तर मॅनिटॉल इज नथिंग बट शुगर. तर शुगरसारखा तो पाणी आणि पोटॅशियम काढतो इंट्रासेल्युलरमधनं आणि इंट्रासेल्युलर आणि इंटरस्टिशियल कंपार्ट्समेंटमधनं. आणि पण ग्लुकोज सेलमध्ये परत जातं, ॲब्सॉर्ब होतं, पण मॅनिटॉल नाही जात. त्याच्यामुळे वॉटर आणि पोटॅशियमचा लॉस होतो. त्याच्यामुळे हायपोवोलेमिया आणि हायपोकॅलेमिया होतो आणि हायपोवोलेमियासोबत हायपोनायट्रेमिया पण होणार. तर हायपोवोलेमिया, हायपोकॅलेमिया, हायपोनायट्रेमिया होण्याचा चान्स असतो. युजली एवढं सिरियस नाही, फक्त जे ऑलरेडी सिरियस पेशंट आहे, मासिव्ह ट्रान्सफ्युजन वगैरे असेल, त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम आणि पोटॅशियम यांचा सडन चेंज इश्यू करू शकतो.